मुसळधार पाऊस सुरू या पावसामुळे भूमिगत ॲक्वालाईन मेट्रो ही पाण्यामध्ये गेलेली आहे। वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय, तर मेट्रो 3 प्रकल्प हा पाण्यामध्ये गेलेला आहे। आरे ते वरळी मेट्रो सेवा ही सुरू आहे, मात्र आचार्य आत्रे स्टेशन पर्यंत ही मेट्रो सेवा जी आहे ती आता बंद झाली आहे आणि मेट्रो स्थानकात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं चित्र आहे। आपण बघतो वरळीमधली दृश्य ॲक्वालाईन मेट्रो जी आहे ती त्या ठिकाणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। अगदी जसा मुसळधार पाऊस पडतो तसं आतमध्ये या स्थानकाच्या आतमध्ये भूमिगत स्थानकामध्ये पाणी आपल्याला शिरलेलं बघायला मिळतंय। ॲक्वालाईन मेट्रो परिसरामध्ये सगळं पाणी शिरलेलं आहे। नुकतंच हे जे वरळी स्टेशन आहे, ॲक्वालाईन मेट्रो परिसर आहे, हा सुरू केलेला होता, मात्र या पहिल्या पावसामध्येच या रेल्वेची किंवा या मेट्रो सेवेची जी सध्या परिस्थिती झाली आपण ती दृश्यांमध्ये बघतोय। ॲक्वालाईन मेट्रो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी शिरलेलं दिसतं। हे जे स्थानक आहे या स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। सुस्मिता मधाणे आमच्या प्रतिनिधी सध्या अधिकची माहिती देतात। सुस्मिता, सध्याची नेमकी काय अपडेट्स आहेत? आपण स्थानकातली जर दृश्य बघितली तर मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं बघायला मिळत आहे। खरं तर आपण बघतोय की ॲक्वा मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर हा पहिलाच पावसाळा आपण बघतोय आणि यामध्येच ॲक्वा मेट्रो लाईनच्या आरे ते वरळी मेट्रो पर्यंतची सेवा जरी सुरू असली तरी सुद्धा आचार्य अत्रे स्टेशन अर्थात वरळीचं जे स्टेशन आहे तिथे पावसाचं पाणी आतमध्ये शिरल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच आचार्य अत्रे स्टेशन पर्यंतची मेट्रो सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। ॲक्वा मेट्रो लाईनच्या एकूणच अव्यवस्थापनाचा हा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे, ज्यामध्ये प्रवाशांना मेट्रोच्या स्थानकामध्ये मेट्रोच्या सीड्यांवरती त्यानंतर एस्केलेटरवरती सुद्धा पावसाचं पाणी आलेलं पाहायला मिळते आणि या दृश्यांनंतर एकूणच ॲक्वा मेट्रो लाईन साकार करत असताना जे वादळ सरकारने केलेले होते की पावसाचा किंवा ज्या वेळेला भरती ओहोटीच्या वेळेचा त्याचा परिणाम होणार नाही, तसेच तुम्ही बघाल या बीएमसी चाळीत बाजूला टेनेंट लोक राहतात, बीएमसीचे वर्कर राहतात, यांना सुद्धा त्रास होतोय। गेले 2-3 दिवस हा पाऊस नुसता फक्त सुरुवात आहे पावसाची, कशातच काय पाऊस नाही, तरी सुद्धा एवढा लोकांच्या घरामध्ये डोबरभर पाणी येते घरामध्ये आणि लोकांना झोप नाही। इकडे यांनी कुठल्याही प्रकारचा इकडे आराखडा नाही काढलेला, कुठल्याही ड्रेनेजचं मेट्रोनी ड्रेनेज बद्दल विचारच केला नाही। हा घाईत केलेला प्रकल्प आहे, सरकारने घाईत केलेला निर्णय पूर्णपणे आणि पूर्ण महानगरपालिका पूर्ण नगरसेवक सगळे ठप्प, सगळे गडगंज झाले, ते सगळे भ्रष्टाचार करून काही नाही, सगळे याच्यात फक्त या लोकांनी कमावलंय। आमदार, खासदार, नगरसेवकांनी या मेट्रो प्रकल्पामध्ये सगळ्यांनी कमावलंय आणि त्याचा त्रास हा आमच्या स्थानिक रहिवाशांना झालेला आहे। रहिवाशांना पण त्रास हे यांच्या कमावण्यात कुठल्या बिल्डिंगमध्ये लोकांची बाजूला आणि मी मनसेचा शाखा अध्यक्ष आहे मनसेचा, पाणी तिथे आम्ही लोकांची घाण काढतो, आमची घाण कोण काढतो? बरोबर। हा जो काही जो प्रकार घडतोय ना ते स्थानिक प्रतिनिधी जे इकडचे आहेत सगळे मॅनेजमेंट आहे, सेटलमेंट, हे जर काम व्यवस्थित करून घेतलं असतं तर आज वेळ आली असती का इकडे? आज खाली जाऊन बघा, भिंत पडले मेट्रोची, खाली तुंबले, पाणी तुंबले, खाली भिंत पडले आणि अक्षरशः आम्हाला हाकलते, आतून बाहेर काढलं लोकांनी, लोकांना दिसलं पाहिजे की नाही इकडच्या गोष्टी? लोकांना हक्काला दांडा घेऊन मारायला आले अंगावरती। आमच्या घरामध्ये बघा किती पाणी तुंबले, सर्व गटाराचं पाणी आमच्या घरामध्ये आहे, बाथरूमचं संडासचं पाणी घरामध्ये आलं। आमच्या स्थानिकांना काय त्रास होता, आम्ही लहान पोरं आहेत, घरात झोपत नाहीयेत आणि हे गेली 4-5 वर्ष आम्ही झेलतोय। जेव्हापासून मेट्रो चालू झाली तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला हा पावसामध्ये त्रास आहेच, पाणी भरणार। माझं म्हणणं कसं आहे, आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत सगळेजण। आता आम्ही सकाळी एवढा पाऊस पडतो, आम्ही पूर्ण मुंबईची आम्ही सेफ्टी करतो, आमची सेफ्टी कोण करणार? मला फक्त एकच प्रश्न विचारायचा की आम्ही दुनियाची आम्ही घाण उचलतो, गू पासून सगळं आम्ही उचलतो, आमच्या घरात आता गूचं पाणी आलंय, आमच्या घरातलं कोण उचलणार? सगळे आम्ही नगरपालिकावाले, आमचं कोण करणार? मी दुसऱ्यांसाठी आजारी पडतो पण आमच्यासाठी कोण करणार आहे? आज आम्हाला एवढा त्रास होतो, आम्ही काम करून येऊन आमचं घर साफ करतोय। आता पण तुम्हाला साहेब दाखवतो किती पाणी घरात आहे आणि ते पण सांडपाणी येते, साधं पाणी नाही, सांडपाणी येत आहे। आम्ही दुनियाचं काम करतो, आमचं काम कोण करणार? तुम्हाला ना आता शूटिंग पाहिजे ना, इथे बाजू घरात प्रत्येकाच्या बाजूला तळ आहे।
तर आपण बघतोय भूमिगत ॲक्वालाईन मेट्रो जी आहे ती पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे। आपण तिकडच्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया बघत होतो। त्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। अनेक घरांमध्ये खरं तर पाणी शिरलंय। तर सध्याची आपण दृश्य बघतो त्यामध्ये पण आपण बघायला मिळते की मेट्रो 3 प्रकल्प जो आहे तो पाण्यात गेलेला आहे। आरे ते वरळी मेट्रो सेवा सुरू झाली, मात्र आचार्य यात्रे स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि या मेट्रो स्थानकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। पहिलाच पाऊस आणि या पहिल्याच पावसामध्ये दाणादाण उडालेली आपल्याला बघायला मिळते। या पहिल्या पावसामध्ये आचार्य यात्रे स्टेशन त्या आतमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं आपल्याला बघायला मिळते। मेट्रो स्थानकात हे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो खरं तर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक उपकरणं सुद्धा या ठिकाणी असतात। एस्केलेटर आहे, लिफ्ट्स आहेत आणि या सगळ्याला याचा पावसाचा फटका बसलेला आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। वरळीमधली दृश्य ॲक्वालाईन मेट्रो परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे मेट्रो 3 प्रकल्प आहे तो पूर्णपणे पाण्यात गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आचार्य यात्रे स्टेशनपर्यंत जी सेवा आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे। मेट्रो सेवा सध्या बंद केली आहे आणि मेट्रो स्थानकात सुद्धा मोठ्या प्रमाणात पद्धतीने मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलंय। तसंच त्या वस्तीमध्ये आजूबाजूच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं सध्या चित्र आहे आणि अनेक नागरिकांच्या घरी हे पाणी गेलेलं आहे, सांडपाणी घरामध्ये घुसलेलं आहे।